नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आज झालेला 14 फेब्रुवारीला जिल्हा न्यायालय भरती या पेपरच्या सर्व शिफ्टचे प्रश्न उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर सुरू करूया. गोदावरी नदीचा उगम कोठे होते? तर त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे गोदावरी नदीचा उगम होते. नेक्स्ट, सर्वात जुना वेद कोणता? तर ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे. नेक्स्ट, पर्जन्य छायेखालील प्रदेश कोणता? तर दख्खनचे पठार हे पर्जन्य छायेखालील प्रदेश आहे. नेक्स्ट, पोलो खेळामध्ये किती खेळाडू असतात? तर 2 संघ असतात व प्रत्येक संघामध्ये 4 खेळाडू असतात. नेक्स्ट, राष्ट्रीय बास्केटबॉल संघाची स्थापना कधी झाली? तर 6 जून 1946ला राष्ट्रीय बास्केटबॉलची संघाची स्थापना झालेली आहे. 6 जून 1946ला. तर पेशी रचनावर सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याचबरोबर सिंधू व ब्रह्मपुत्रा नदी यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न नेमकं कोणत्या प्रकारे विचारण्यात आला होता हे माहीत नाही आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता. नेक्स्ट, विधवा आश्रमाची स्थापना कोणी केली? तर धोंडो केशव कर्वे यांनी विधवा आश्रमाची स्थापना केलेली आहे. धोंडो केशव कर्वे यांनी. नेक्स्ट, आर्य समाजाची स्थापना कधी झाली? तर 10 एप्रिल 1875ला आर्य समाजाची स्थापना झालेली आहे. आणि आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट, विधानसभेचे अध्यक्ष कोण? तर राहुल नारळकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट, विधानसभा सदस्य आमदार कोणाकडून निवडून दिले जातात? तर जनता यांच्याकडून विधानसभा सदस्य आमदार निवडून दिले जातात. तर नेक्स्ट, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर 1906ला मुस्लिम लीगची स्थापना ढाका येथे झालेली आहे. नेक्स्ट, अर्जुन पुरस्कार यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच लोकशाहीचे 4 स्तंभ कोणते? तर लोकशाहीचे शासन, प्रशासन, न्यायपालिका व पत्रकारिता हे लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. नेक्स्ट, मुख्यमंत्र्यांची निवड कोण करते? तर राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची निवड करत असतात. नेक्स्ट, हिमालयाच्या पायथ्याशी कोणती वने आढळतात? तर उष्णकटिबंधीय कोरडी पानझडी वने हिमालयाच्या पायथ्याशी आढळत असतात. बहुपेशी असणारा प्राणी कोणता? तर चपटकृमी संघ हा बहुपेशी प्राणी आहे. या 4 ऑप्शनमधून कोणते ऑप्शन आले होते हे आपल्याला माहीत नाही आहे. नेक्स्ट, ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल या खेळाशी ड्युरंड कप संबंधित आहे. फुटबॉल या खेळाशी. नेक्स्ट, तत्व तामस यांचा उल्लेख कोणत्या वेदात आहे? तर ऋग्वेदामध्ये तत्व तामस यांचा उल्लेख आहे. आर्य समाज व सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? तर आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875ला झाली व सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873ला झालेली आहे. नेक्स्ट, हिमालय पर्वतरांगेतील सर्वात लांब रांग कोणती? तर पीर पंजाब ही हिमालय पर्वतरांगेतील सर्वात लांब रांग आहे. नेक्स्ट, भारतातील पहिली हॉकी महासंघटना कधी स्थापन झाली? तर 1908ला कलकत्ता येथे भारतातील पहिली हॉकी महासंघटना स्थापन झालेली आहे. नेक्स्ट, क्रिकेट वर्ल्ड कप 2023 सर्वाधिक रन करणारा भारतीय क्रिकेटर कोण आहे? तर
विराट कोहली हे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये 2023 सर्वाधिक रन करणारा भारतीय क्रिकेटर आहे. नेक्स्ट, अंजुम चोपडा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. नेक्स्ट, प्लासीची लढाई ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याचे नेतृत्व कोणी केले? तर रॉबर्ट क्लाइव्ह यांनी प्लासीच्या लढाई ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याचे नेतृत्व केलेले आहे. नेक्स्ट, ॲसिटिक आम्ल कशात असते? तर व्हिनेगरमध्ये ॲसिटिक आम्ल असते. नेक्स्ट, कलमावर एक प्रश्न विचारण्यात आला होता. दीपवंश आणि महावंश हे कोणत्या धर्माशी निगडीत आहेत? तर श्रीलंकन बौद्ध धर्म या संबंधित आहेत, म्हणजे निगडीत आहेत. विकल्पीय पठार यावर सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. तसेच G20 शिखर परिषद 2023 यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.